अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 1. आई, प्लीज मला बाहेर काढू नका. रात्र खूप झाली आहे. कुठे जाऊ मी एवढ्या रात्री? रीमा तिच्या सासूला विनवणी करत होती. ते मला काही माहीत नाही. माझा मुलगा घर सोडून गेला. तुला इथे ठेवून काय करू मी? चालत हो माझ्या घरातून. अवदासा कुठली? तुझ्यामुळेच माझा मुलगा मला सोडून गेला, शालिनी बोलली. शालिनी तिचा नाही, पण कमीत कमी तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा तरी विचार कर, रवी म्हणाला. आई तिला घरातून काढलं तर आपला घरखर्च कसा चालेल? ती जॉब करते म्हणून आपण घरी बसून आयतं खातो. घरातील सर्व काम ही तीच करते. तिला बाहेर काढलं तर मी कुठल्याच कामाला हात नाही लावणार. तुलाच करावी लागतील सर्व कामे, प्रिया म्हणाली. शालिनी काहीच न बोलता आत निघून गेली, कारण सत्य परिस्थिती हीच होती की त्यांचं घर रीमामुळेच चालत होतं. प्रियाने गौरीकडे बघून वाकडं तोंड केलं आणि आत निघून गेली. उठ बाळा, चल आत, रवी तिला उठवत बोलला. बाबा, ते मला सोडून गेलेत, यात माझी काय चूक? मी तर मनापासून हे नातं निभावत होते ना. रीमा डोळ्यातील पाणी पुसत बोलली. मला माहीत आहे बाळा, तुझी काही चूक नाही, पण शालिनीचा स्वभाव तर तुला माहीत आहे ना. तू काळजी नको करू, सगळं ठीक होईल. आणि जास्त त्रास नको करून घेऊ. तुझ्या होणाऱ्या बाळासाठी ते चांगलं नाही. रवीने रीमाला तिच्या रूममध्ये सोडले आणि तो निघून गेला. रीमा मात्र पोटावरून हात फिरवत रडत होती. तू काळजी नको करू. मला कितीही त्रास झाला तरी तुझ्या जन्मानंतर मी तुला या नरकापासून नेहमी दूरच ठेवेल. दुसऱ्या दिवशी सकाळी रीमाने घरातील सर्व कामे आटोपली आणि ऑफिससाठी तयार होऊन नाश्त्याला आली. तुझा पगार झाला असेल ना? पैसे कधी देणार? शालिनी तिच्याकडे न बघताच म्हणाली. आई, अजून नाही झाला पगार, रीमा खाली मान घालून बोलली. आई, दरवेळेस तर 7 तारखेलाच होतो, मग या महिन्यात कसा नाही झाला अजून? प्रिया रीमाकडे बघत तिरक्या नजरेने बोलली. कधी कधी होतं लेट, रीमा बोलली. आई, आज फी भरायची शेवटची डेट आहे, प्रिया म्हणाली. शालिनीने रीमाच्या हातातील बॅग खेचून घेतली आणि त्यात बघू लागली. हे काय आहे? शालिनी रीमाच्या बॅगमधून 200 रुपये काढत बोलली. आई, एखाद्या दिवशी बस मिस झाली तर भाड्यासाठी ठेवलेत, रीमा म्हणाली. पण बस का मिस होईल? उगाच पैसे गमवायची सवय आहे ना, शालिनी तिची बॅग समोरील टेबलवर ठेवत म्हणाली. आणि तिने ते 200 रुपये प्रियाच्या हातात टेकवले. प्रियाने एक स्माईल केली आणि निघून गेली. रीमानेही टेबलवरील तिची बॅग उचलली आणि ऑफिसला निघाली. नाक्यावर जाऊन ती कंपनीच्या बसची वाट बघू लागली. तेवढ्यात सेजल ही तेथे आली. आज मॅडमची कामं लवकर आटोपले वाटतं, म्हणून माझ्या आधी आली, सेजल म्हणाली. पण रीमा काहीच बोलली नाही. ती तिच्या विचारात होती. रीमा, काय झालं? सेजल तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. काही नाही, रीमा डोळ्यातील अश्रू पुसत बोलली. आज परत तुझ्या सासू आणि नणंदने तुला त्रास दिला ना, सेजल म्हणाली. त्यांचं नेहमीचंच आहे ग, पण काल रात्री त्या मला घरातून काढणार होत्या. मी जॉब करून घर खर्च भागवते, फक्त त्यामुळेच त्यांनी मला परत घरात घेतले, रीमा म्हणाली. रीमा, कधीपर्यंत सहन करणार आहेस तू हे सगळं? तुझ्या सॅलरीमधला 1 रुपयाही त्या शिल्लक राहू देत नाही. तू 4 महिन्याची प्रेग्नेंट आहे, तरीही जॉब करतेस. आता जॉब करते म्हणून ठीक आहे, पण जेव्हा तुला बाळ होईल तेव्हा काही दिवस तू घरी राहणारच ना.
मग तेव्हा कुठून आणशील पैसे? घर खर्च कसा भागवशील? मग त्यासाठी आताच थोडी थोडी बचत करायला हवी ना. तेव्हा जर तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझी सासू परत तुला घराबाहेर काढेल. त्यापेक्षा तू आताच सोड त्यांना आणि तू तुझं स्वतंत्र जीवन जग. तुझ्या बाळासाठी पैसे जोड. त्या घरात राहून भीक मागायची वेळ येईल तुझ्यावर. राक्षसीन आहे तुझी सासू, सेजल म्हणाली. त्यांचं घर सोडून कुठे जाऊ मी? सेजल, तू बघते ना, ते मला सोडून गेलेत. यात माझी काही चूक नसून सुद्धा सर्वजण मलाच दोषी ठरवतात. आता मी जर ते घर सोडलं तर आणखी काय काय आरोप लावतील माझ्यावर, मी विचार सुद्धा करू शकत नाही, रीमा म्हणाली. मला वाटलं नव्हतं रोहन इतका नालायक निघेल. म्हणून जबाबदारी सांभाळता येत नव्हती तर कशाला घेतली? तुझ्या पोटात हे बाळ ठेवून निघून गेला होता आणि तेव्हाही काय फायदा होता? तोही त्याच्या घरच्यांसारखं बसून आयतच खात होता. मला जर दिसला ना तो, तिथेच त्याच्या 4-5 कानाखाली ठेवून देते, सेजल रागाने म्हणाली. जाऊ दे सेजल, सोड तो विषय. विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. सॅलरीमधून थोडे पैसे वाचवून कसा तरी आईचा हॉस्पिटलचा खर्च भागवते. आज तिच्यासाठी मेडिकल घेऊन जायचं होतं, पण अजून पेमेंट नाही झाली. खाली हाताने तिला भेटायला जाणंही मला बरोबर नाही वाटत आणि तिला न भेटता ही मी नाही राहू शकत. ती एकटीच तर आहे माझ्या या जीवनाचा आधार. ती नसती तर कदाचित मी आतापर्यंत या नरकात राहिली पण नसती. तेव्हाच जीव दिला असता. पण आता तिच्यासोबत याच्यासाठीही मला जगावं लागेल. या सगळ्यामध्ये या बिचाऱ्याची काय चूक? रीमा तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाली. तू काळजी नको करू, मी घेते मेडिकल काकूंसाठी. संध्याकाळी जाऊ आपण त्यांना भेटायला. रीमा, पण तू? सेजल, ती माझीही काकू आहे. पेमेंट झाल्यावर परत कर माझे पैसे, सेजल म्हणाली. तेवढ्यात त्यांची बस आली. त्या बसमध्ये चढल्या, पण बसायला जागाच नव्हती. त्या तिथे उभ्या होत्या. त्यांच्या जवळच्या सीटवर एक माणूस पाय पसरून बसला होता. ओ दादा, जरा तिकडे सरकून बसा. इथे आम्हाला उभा राहायला जागा नाही. आणि तुम्ही एकटेच बसलेत. कमीत कमी हिला तरी बसू द्या. प्रेग्नेंट आहे ही, सेजल बोलली. पण त्या माणसाने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. ओ मिस्टर, तुम्हालाच बोलत आहे मी, सेजल थोड्या ओरडल्याच्या स्वरात बोलली. प्रेग्नेंट आहे तर इथे गर्दीत कशाला मरायला येतात? स्पेशल टॅक्सी करून जावा. दुसऱ्यांना कशाला त्रास देता? तो माणूस म्हणाला. तसा सेजलचा पारा चढला. किती नालायक माणूस आहे हा. मी सरळ बोलत आहे आणि हा उलट उत्तर देतो आहे. सेजल पुढे काही बोलायच्या आतच रीमाने तिला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. मॅडम, या बसा इथे. दुसऱ्या सीटवरील एक मुलगा उठून उभा राहत म्हणाला. थँक्स, असं म्हणून रीमा त्या सीटवर बसली. सेजल मात्र त्या पाय पसरून बसलेल्या माणसाला रागाने बघत होती आणि मनात शिव्याही घालत होती. दोघीही ऑफिसला पोहोचल्या. रीमा तिच्या डेस्कवर पोहोचली. पिऊन आला आणि म्हणाला की राखी मॅडमने बोलवले आहे. रीमा पटकन राखी मॅडमच्या कॅबिनमध्ये गेली. रीमा,
काल जी फाईल तुला कंप्लीट करायला दिली होती ती झाली का? राखी हात बांधत बोलली. रीमाने मानेने होकार दिला. ठीक आहे, ही फाईल पण उद्यापर्यंत कंप्लीट झाली पाहिजे. राखी तिच्या समोर अजून एक फाईल ठेवत बोलली. रीमाने चुपचाप ती फाईल उचलली आणि निघून गेली. दुपारी जेवायची वेळ झाली. सेजल रीमाजवळ आली तर ती अजूनही कामच करत होती. रीमा, चल जेवायला. सगळेजण गेले, सेजल म्हणाली. तशी रीमाने समोरील फाईल ठेवून दिली आणि उठली. तो तिला चक्कर आली आणि ती परत खाली बसली. रीमा, काय झालं? तब्येत ठीक नाही का? सेजलने काळजीने विचारलं. काही नाही ग, सकाळी नाश्ता केला नव्हता म्हणून झालं असेल, रीमा बोलली. काय तू सकाळपासून काहीच खाल्ले नाही? रीमा, तुला कळत कसं नाही? तुझ्यासोबत तुझं बाळही आहे. तू अशी करत राहिली तर कसं होणार? सेजल बोलली. अगं, सकाळी मी नाश्ता करणारच होते. तेवढ्यात आईने त्यांचे चालू केले. त्यामुळे मी तशीच निघून आली आणि ऑफिसमध्ये नाश्ता कधी येऊन गेला मला कामामध्ये काही कळलंच नाही. राखी मॅडमनी आज परत दुसरी फाईल दिली, रीमा म्हणाली. काय? 2 दिवसाचं काम एकच दिवसात करून घेत आहे ती तुझ्याकडून, आणि तू काहीच बोलत नाही? तिला काय, कितीही केलं तरी कमीच. त्या बदल्यात शिल्लक पेमेंट नाही देत ती तुला, सेजल म्हणाली. जाऊ दे, चल लंचला, अजून ब्रेक संपून जाईल. असं म्हणून रीमा उठून उभी राहिली. संध्याकाळी सेजल सोबत ती तिच्या आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली. आलीस रीमा? मी तुझीच वाट बघत होते, रीमाची आई म्हणाली. कशी आहे काकू आता तब्येत? सेजलने विचारले. ठीक आहे बाळा. माझी रीमा काळजी घेते ना स्वतःची, रीमाची आई म्हणाली. हो काकू, तिची काळजी तुम्ही सोडून द्या. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. माझ्या रीमाचं नशीब खूप चांगलं आहे. तिला एवढे चांगले घर भेटले. ते लोक माझ्या दवाखान्याचा खर्चही भागवतात आणि माझ्या रीमालाही खुश ठेवतात, आई म्हणाली. हो आई, पूर्ण दिवस मी नुसता आराम करते. सासूबाई आणि प्रिया कशालाच हात लावू देत नाही, आणि हे तर माझ्यासाठी रोज नवीन नवीन खाऊ घेऊन येतात, रीमा म्हणाली. सेजलचे डोळे मात्र आता पाणावले होते. कधी तिचा हुतका बाहेर पडेल सांगता येत नव्हतं. काकू, मी आलेच वॉशरूमला जाऊन, असं म्हणून ती बाहेर आली आणि तिच्यासोबतच तिचे अश्रूही बाहेर पडले. देवा, कुठल्या पापाची शिक्षा देतो हिला? कधीही दुसऱ्यांचे चांगलं पाहणारी, चांगलं करणारी, तिच्यासोबतच असं का? असं नाही बघवत, मला नाही बघवत तिची अशी अवस्था. अजून किती संघर्ष करावा लागणार तिला हे जीवन जगण्यासाठी, सेजल मनातच म्हणाली. रीमा, मी किती दिवस झाले बोलत आहे तुला, जावई बापूंना पण माझ्या भेटीला घेऊन येत जा, पण तू आणतच नाहीस. त्यांना एकतर एकटी येते, नाहीतर सेजलला सोबत घेऊन येते, रीमाची आई म्हणाली. आई, ते कामात एवढे व्यस्त असतात ना की त्यांचं जमतच नाही. आमच्या होणाऱ्या बाळाला काहीच कमी पडू नये म्हणून एवढी मेहनत करतात, रीमा म्हणाली. आता तिच्या डोळ्यातही पाणी आले होते,
पण तिने ते लपवले. हो ग बाई, खूप मेहनती आहेत जावई बापू, आई म्हणाली. रीमा, मायाला फोन कर ना एक एकदा, खूप दिवस झाले तिचा आवाज ऐकून, आई म्हणाली. हो आई, मी करते. असं म्हणून रीमाने तिची मोठी बहीण मायाला कॉल केला, पण तिने फोन उचलला नाही. आई ती कामात असेल म्हणून उचलत नाही, रीमा म्हणाली. नंतर तिचा फोन आला तर तिला सांग मला भेटायला यायचं. खूप दिवस झाले तिला बघून. मला जर काही झालं तर माझी तिला बघायची इच्छा अपूर्ण राहील, आई म्हणाली. आई, असं नको बोलू तू. लवकरच ठीक होशील. मी बोलले डॉक्टरांशी. ते म्हणाले काही दिवसांनी होतील त्या ठीक, रीमा कशीबशी म्हणाली. का खोटी आशा दाखवते मलाही आणि स्वतःलाही, आई बोलली. तशी रीमाने आईला मिठी मारली. आई चल, मी निघते. घरी जायला उशीर होईल. लेट झालं तर काळजी करतात. आणि हो, गोळ्या वेळेवर घेत जा. असं म्हणून रीमा जागेवरून उठली. सेजलही चेहरा धुवून आली होती. दोघींनीही आईचा निरोप घेतला आणि बाहेर पडल्या. तसे आतापर्यंत डोळ्यात साठवून ठेवलेले पाणी रीमाच्या गालावरून गळू लागले. रीमा, कधीपर्यंत खोटं बोलत राहशील तू काकूंसोबत? जेव्हा त्यांना सत्य कळेल तेव्हा काय वाटेल त्यांना? त्या भीतीनेच तर तिच्यापासून लपवते सगळं. आधीच तिची तब्येत ठीक नाही, त्यात हे सर्व जर तिला कळलं तर तिच्या जखमेवर मीठ टाकल्यासारखं होईल. रीमा डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली. किती अभागी आहे ना मी. आईला चांगल्या हॉस्पिटलमध्येही नाही नेऊ शकत. या सरकारी हॉस्पिटलमध्ये ती ठीक होईल की नाही देव जाणे, रीमा म्हणाली. बरोबर आहे तुझं. कॅन्सरच्या 4थ्या स्टेजला आहे त्यांना जर चांगला इलाज मिळाला असता तर आतापर्यंत ठीक झाल्या असत्या त्या. पण इथे त्यांची तब्येत ठीक न होता अजून खराब होत चालली आहे, सेजल म्हणाली. ताईशी खूप वेळा बोलली मी. तुझ्याकडून होत असेल तर करायचा उपचार, पण ती, रीमा बोलत बोलत थांबली. ती तिच्या संसारात खुश आहे. तिला ना तुझ्या आईचं काही पडलंय ना तुझं. तिला श्रीमंत नवरा मिळाला. आणखी तिला काय पाहिजे होतं, सेजल म्हणाली. जाऊ दे, ती खुश आहे ना, आमच्यासाठी एवढंच खूप आहे, रीमा म्हणाली. पण अशी मुलगी मी कुठेच नाही बघितली. रीमा, ती तुझ्या आईला एकदाही भेटायला आली नाही. किती दिवस झाले त्या तिला बघायचं म्हणतात. तिने एकदा तरी येऊन भेटायला पाहिजे त्यांना. जर काही झालं तर नंतर पश्चाताप होईल तिला, सेजल म्हणाली. थोड्या वेळाने रीमा घरी पोहोचली. हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे तिकडून रिक्षानेच यावं लागलं. भाड्याचे पैसे तर शालिनीने सकाळीच घेतले होते, त्यामुळे रीमाचं भाडंही सेजलनेच दिलं. ती नाक्यावर रिक्षातून उतरली आणि तिथून पायी आत जाऊ लागली. तिला बघतच गल्लीतील बायकांची टोमणी सुरू झाली. रीमा, एवढ्या उशिरापर्यंत तर तुझं ऑफिस नसतं, मग एवढा उशीर घरी यायला? एक बाई बोलली. अगं, एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला भेटायला गेली असेल, दुसरी बाई म्हणाली. रीमाला तर तिचे कान बंद करू वाटत होते. तसेही टोमणे तिच्यासाठी काही नवीन नव्हते, पण कधीपर्यंत सहन करेल कुणी? रोहित 3 महिन्यापूर्वी तिला सोडून गेला होता. ती प्रेग्नेंट आहे हे तिला नेमकेच कळले होते. तेव्हापासून हे बोलणे तिला ऐकावे लागत होते. पण तो होता
तेव्हाही तिच्या आयुष्यात काही सुख नव्हते. तोही तिला पैशासाठी खूप त्रास देत होता आणि नाही दिले तर तिच्यावर हात उचलत होता. आणि सोबत शालिनी आणि प्रिया होत्या तिला त्रास द्यायला. रीमानी घरात पाऊल टाकताच शालिनीचे टोन सुरू झालं. आली का महाराणी? कुठे गेली होतीस फिरायला? ही कुठली वेळ आहे घरी येण्याची? घरातील दुपारची आमच्या जेवणाची भांडी बाकी आहेत. आताच स्वयंपाक बाकी आहे अजून. आणि तू बाहेर फिरत बसतेस? शालिनी ओरडत म्हणाली. मी हॉस्पिटलमध्ये गेले होते आईला भेटायला. रीमा हळू आवाजात म्हणाली. काय गरज आहे तिला भेटायला जायची? तशीही मरणारच आहे ती काही दिवसात, शालिनी म्हणाली. तशी रीमा मोठ्याने ओरडली. आई, बघ तुझ्यासमोर आवाज चढवून बोलते, प्रिया म्हणाली. का ग, एवढी हिंमत वाढली का तुझी? मला मोठ्या आवाजात बोलते. प्रिया, हिच्यावर लक्ष ठेव. आज हिला अन्नाचा एक कणही खायला देऊ नको, शालिनी बोलली. हो आई, प्रिया गळ्यात हसत बोलली. रीमा तिच्या रूममध्ये गेली. पटकन फ्रेश होऊन कामाला लागली. सर्वात आधी दुपारचे भांडे घासले. सगळा पसारा आवरला आणि नंतर स्वयंपाकाला लागली. ती किचनमध्ये काही खाईल म्हणून प्रिया तिच्यावर नजर रोखूनच होती. सगळ्यांनी जेवण केलं आणि उरलेलं सगळं शालिनीने कुत्र्याला टाकून दिलं. रवीला तिची फार दया येत होती. तिची अवस्था बघून त्याच्याही डोळ्यात पाणी येत होतं. पण शालिनीसमोर त्याचं काहीच चालत नव्हतं. त्याने शालिनीच्या चोरून थोडं जेवण रीमासाठी ठेवलं होतं. शालिनी झोपून गेल्यावर तो हळूच रीमासाठी जेवण घेऊन गेला. बाबा, तुम्ही का एवढी तडफड करताय माझ्यासाठी? आईला जर कळलं तर माझ्यासोबत त्या तुम्हालाही जेवण नाही देणार, रीमा बोलली. मला नाही दिलं तरी चालेल, पण तुम्ही 2 जीव आहात. मला नाही बघवत आता. तू जा हे घर सोडून. नको करू समाजाचा विचार. तू कितीही चांगली राहिली ना तरी तुला आयुष्यभर टोमणेच मिळतील. माझ्यात तेवढी हिंमत नाही. कदाचित माझ्या नशिबात हे सर्व लिहिलं आहे. त्यामुळे तेच घडत आहे. यात कोणाची काय चूक? रीमा किंचित हसत बोलली. दुसऱ्या दिवशी सकाळी रीमाला काम आटपायला उशीर झाला. त्यामुळे तिची बस मिस झाली. भाड्यासाठी तिच्याकडे पैसेही नव्हते. त्यामुळे ती रोडवरील गाड्यांना हात दाखवून लिफ्ट मागू लागली. तेवढ्यात तिच्या समोर एक गाडी येऊन थांबली. बसा मॅडम, गाडीचा ड्रायव्हर बोलला. मागचा काच बंद असल्यामुळे मागे कोण बसलेलं आहे तिला कळलंच नाही. तिला लिफ्ट मिळाली हीच तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ती काहीच विचार न करता पटकन ड्रायव्हर जवळच्या सीटवर बसली. तिथून गाडी सुरू झाली तर थेट तिच्या ऑफिसच्या समोरच येऊन उभी राहिली. रीमाचे गाडीमध्ये डोळे लागले होते. मॅडम उठा, ऑफिस आलं. ड्रायव्हरच्या आवाजाने तिला जाग आली. तिने बाहेर बघितलं तर गाडी तिच्या ऑफिस समोर उभी होती. तशी ती थोडी आश्चर्यचकित झाली. यांना कसं कळलं मला इथेच यायचं होतं म्हणून? मी तर यांना सांगितलं पण नव्हतं मला कुठे जायचं आहे म्हणून.
दादा, तुम्हाला कसं माहीत मला इथे यायचं म्हणून? तिने ड्रायव्हरला प्रश्न केला. सरांनी सांगितलं की तुम्हाला पण इथेच उतरायचं, ड्रायव्हर म्हणाला. सर? कोण सर? असं म्हणून तिने मागे बघितलं, पण तोपर्यंत मागील व्यक्ती खाली उतरली होती. तीही पटकन खाली उतरली आणि त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. म्हणजे ज्यांच्या गाडीमध्ये मी आले ते याच ऑफिसमध्ये काम करतात, ती स्वतःलाच बोलली. काम करतात नाही, या कंपनीचे मालक आहेत ते, मिस्टर अविनाश सरपोतदार. शेजारीच उभा असलेला ड्रायव्हर म्हणाला. तसे रीमाचे डोळे विस्फारले.